जय श्रीकृष्ण. स्वागत आहे तुमचं वर्षाच किचन या चॅनलमध्ये. जर आता गॅसची बचत करायची असेल आणि खायला काहीतरी चमचमीत मस्त असं मी पोहे बनवलेले आहेत. हे बिना गॅस न लावता आपल्याला झटपट बनवल्या जातात. खायलाही चविष्ट, खमंग आणि एक टाईम नक्की आपण असं बनवून खाऊ शकतो. खरंच खूप छान आहे. चला तर मग तुम्ही पाहता क्षणी बघू शकता, असे ओळखायला सुद्धा येत नाही की हे गॅसवर बनवले नाही आहे. तर झटपट तयार होतात आणि अगदी चविष्ट लागतात. बिलकुल असं वाटतं जणू गॅसवरच बनवलेले आहे. त्यामुळे एकदम सोपी रेसिपी आहे. स्किप न करता संपूर्ण बघा. तर सगळ्यात अगोदर मी इथे 1 वाटी पोहे घेतलेले आहे. आपल्याला जेवढे लागतात तेवढे घ्यायचे. मी 1 वाटी पोहे घेतलेले आहे. आता हे अगोदर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. मस्त त्यातलं पाणी, जे मळकं पाणी आहे ते स्वच्छ निघून जातं आणि पोहे छान होतात. अशा पद्धतीने मी सगळं पाणी त्यातलं काढून घेतलं आणि ओलसर ते पोहे आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी पोह्याच्या चमच्याने 1 चमचा मी इथे साखर टाकलेली आहे आणि हळद अगदी थोडीशी टाकायची. किंचितशी हळद टाकलेली आहे मी इथे. थोडीशी हळद टाकून आता हे साखर आणि हळद अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, म्हणजे सगळीकडे लागली पाहिजे. अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. हळद का बरं जास्त नाही वापरायची, मग ती आपल्याला अशी खायला थोडीशी ही लागेल म्हणून ती हळद कमी टाकायची. थोडंसं जिरं टाकलेलं आहे मी. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. हिरवी मिरची थोडीशीच घ्यायची आहे आणि फिक्कीवाली घ्यायची, पोपटीवाली, म्हणजे जेणेकरून ती तिखट लागणार नाही दाताखाली आली तरीही. तर मी अशा पद्धतीनं हे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर पण पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. आत्ताच बघू शकता, असं वाटत आहे पोहे जणू आपण गॅसवर बनवलेले. असे मस्त पोहे मोकळे होतात. आता इथे हा मी घरी मुलांसाठी खायला बनवलेला चिवडा होता. तो चिवडासुद्धा मुरमुऱ्याचा चिवडा मी त्याच्यामध्ये टाकून दिलेला आहे. सोबतच चवीपुरतं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचा. हा चिवडा नसेल तर ऑप्शनल आहे, टाकायचा असेल तर टाका, नसेल तर तुमच्याकडे जोही चिवडा अवेलेबल असेल तो टाकला तरीही चालतो. आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान असं. बघू शकता काय मस्त दिसत आहे. खायला खूपच मस्त लागतो हे असे पोहे. आता याच्यासोबतच मी भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहे. घरामध्ये आपण शेंगदाणे वगैरे भाजून ठेवतोच. आणि जाडीवाले इथे हे जे गुठिया शेव आहेत हे टाकलेले आहेत. मसालेवाले असले तरीही चालतात, हे फिक्के होते, मी इथे हे टाकलेले आहे. तुम्ही तिखटवाले टाकले तरीही चालतात. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपले हे पोहे मस्त असे तयार झालेले आहे. मस्त खायला खूपच छान अप्रतिम लागतात. आता याच्यावरतून आपल्याला मी इथे ग्रेप्ससुद्धा वापरणार आहे, म्हणजे खायला अजून छान लागतात. आंबट गोड चव येते ग्रेप्सनं वरतून जर आपण याच्यावर ग्रेप्स टाकून खाल्ले तर. अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये सर्व करायचे आणि बघू शकता किती मस्त आपले पोहे इथे तयार झालेले आहेत. आणि वरतून मस्त असे ग्रेप्सचे काप करून घ्यायचे, छोटे ग्रेप्सचे कापसुद्धा वरतून टाकायचे. अजून त्याची टेस्ट वाढते. आणि अशा छान छान रेसिपीसाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. आणि अशा छान छान रेसिपीसाठी या चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बघू शकता किती मस्त आपले बिना गॅसचे पोहे आणि झटपट तयार झालेले आहे. थँक्यू. जय श्रीकृष्ण. बाय.